तो कल मैंने आपको सबको इको बताया था, कंडीशन ऑफ इको बताया था। ये कंडीशन ऑफ इको में क्या है, दोनों के बीच का मिनिमम डिस्टेंस कितना होना चाहिए, 70 मीटर फर्स्ट था। सेकंड क्या था, जो बता जहां से वो रिफ्लेक्ट होके आ रहा है, राइट, जहां से वो रिफ्लेक्ट होके आ रहा है वो इनर लार्ज होना चाहिए, राइट। और जो बात करने वाला है सोर्स, वो उसका आवाज इतना जोर से चाहिए ताकि ये जाके साउंड वहां पे स्ट्राइक होके वापिस उसको सुनाई दे। नहीं तो बीच में सुनाई नहीं दिया तो कुछ फायदा ही नहीं होगा, पता ही नहीं चलेगा एक्चुअली इको जनरेट हो रहा है कि नहीं, राइट। तो ये कंडीशन ऑफ इको पूछते हैं। इसके बाद आता है सोनार वाला। एग्जाम में पूछते हैं सोनार क्या आता है। सोनार सोनार क्या होता है, साउंड नेविगेशन, एक मिनट, साउंड नेविगेशन एंड रेंजिंग इज कॉल्ड सोनार। ठीक है, साउंड नेविगेशन रेंजिंग इज कॉल्ड सोनार। होता क्या है मैं बता ट्राई कर एक्सप्लेन करने का। जैसे मान लीजिए कोई भी एक बोट हो, इसमें उन्होंने ना एक ट्रांसमीटर लगाया होता है और एक रिसीवर लगाता है। TX मतलब ट्रांसमीटर, RX है रिसीवर लगा। अगर मान लो ये शिप पानी में है और मुझे इसका डेप्थ ढूंढना है, तो मैं क्या करूंगा, इस ट्रांसमीटर से सिग्नल भेजूंगा, यहाँ पे जाएगा, यहाँ पे कोलर होगा और वापिस यहाँ पे सुनाई देगा, राइट। तो ट्रांसमीटर ने ट्रांसमिट किया, रिसीवर ने रिसीवर, जैसे हम लोग रेडियो सुनते हो, तो कोई तो ट्रांसमिट कर रहा है आपके मोबाइल पे, वो रिसीवर लगा है इसलिए आपको सुन पा रहे हैं। तो ट्रांसमीटर भी होना चाहिए और रिसीवर भी होना चाहिए, सेम लॉजिक है। तो ट्रांसमीटर किया, रिसीवर किया, इन दोनों के बीच का टाइम निकालते हैं, कितना टाइम लगा उसने भेजने के बाद और सुनने के बाद, एक टाइम T आता है। तो यहाँ पे डिस्टेंस देखिए कितना है, जाते समय का D, आते समय का D, D+D कितना हुआ, 2D हुआ। तो डिस्टेंस कितना हुआ इस केस में, 2D है। वेलोसिटी मुझे निकालना है, वेलोसिटी इक्वल टू क्या है, 2D/T। ये आपका फॉर्मूला बनता है सोनार का। तो साउंड नेविगेशन सिस्टम में अगर आप किसी ने पूछा व्हाट इज सोनार, तो ये बताना है, और जो मैंने थ्योरी एक्सप्लेन किया है वो थ्योरी एक्सप्लेन करना है। क्या थ्योरी है, इन साउंड नेविगेशन सिस्टम इज यूज, इसका यूज क्या होता है, इज यूज टू फाइंड ऑब्स्टेकल और डेप्थ ऑफ द सी। बराबर है। थर्ड पॉइंट क्या होता है, व्हाट वी डू बेसिकली, वी सेंड अ सिग्नल वाया, किसे करते हैं, ट्रांसमीटर से, एंड रिसीव द सिग्नल फ्रॉम रिसीवर। बराबर है। उसके बाद एज्यूम टाइम टी इज टेकन, एज्यूम टाइम टी इज टेकन टू कंप्लीट दिस प्रोसेस। बराबर है। देन द डिस्टेंस ट्रेवल बाय द डिस्टेंस ट्रेवल बाय द सिग्नल कितना होगा, 2D होगा मैंने बताया। तो V इक्वल टू 2D/D, ऑन द बेस वी कैन कैलकुलेट। और सेट है, किससे डाउट है, इसमें आपको उस सिग्नल का पानी का रेट पता है, उस सिग्नल का पानी में कितने फ्लो से जा रहा है, वेलोसिटी पता है, उसका टाइम पता है, आप उसके बेस पे आप डिस्टेंस निकाल सकते हैं। और सेट है, किससे डाउट है, इंपॉर्टेंट है ये। ओके। अभी इसके बाद वाइब्रेशंस आते हैं, ये बहुत इंपॉर्टेंट और थोड़ा कॉम्प्लिकेटेड, समझ नहीं आता कि चल क्या रहा है इसके में। तो जैसे मैंने बताया था, जो वाइब्रेशंस होते हैं, याद रखिए, एक होता है नेचुरल वाइब्रेशन, ओके,
दूसरा होता है फोर्स वाइब्रेशन। और तीसरा होता है डैम्प वाइब्रेशन। और एक पांचवा उन्होंने दिया है रेजोनेंस दिया। ठीक है, बाकी इसमें यही नहीं। ओके, अभी नेचुरल वाइब्रेशन क्या होता है? देखो, वाइब्रेशन यानी क्या होता है, अगर ऑब्जर्व करो, वाइब्रेशन मतलब वो बॉडी मूव होती है। मूव होती है मतलब मूव नहीं होती एक्चुअली, वो टू एंड फ्रो होता है। टू एंड फ्रो मतलब पता है क्या होता है? टू एंड फ्रो पता है क्या होता है? अगर आपका मोबाइल वाइब्रेट पे है तो क्या होता है? उछलता है फिर नीचे आता है, फिर उछलता है फिर नीचे आता है, वो जगह चेंज होता है क्या थोड़ा सा? बस वाइब्रेट होता है, राइट? दैट इज कॉल्ड वाइब्रेशन। तो नेचुरल वाइब्रेशन मतलब क्या होता है? द बॉडी विच वाइब्रेट नेचुरली विदाउट एनी एक्सटर्नल फोर्स। समझ में? तो नेचुरल वाइब्रेशन का मीनिंग क्या आता है? देखो, इंपॉर्टेंट है नेचुरल वाइब्रेशन। द बॉडी विच वाइब्रेट विथ नेचुरल फ्रीक्वेंसी। विदाउट हेल्प ऑफ एनी एक्सटर्नल पीरियोडिक फोर्स। ठीक है, दैट इज कॉल्ड नेचुरल वाइब्रेशन। किसी को डाउट है इस केस में? बस बस बॉडी वाइब्रेट हो रही है, जैसे कोई अभी डांस कर रहा है गणपति के टाइम पे, आराम से एंजॉय से करता है, राइट? तो उस केस में कोई एक्सटर्नल फोर्स लगाता है क्या? नहीं। तो दैट इज कॉल्ड नेचुरल वाइब्रेशन। दूसरा होता है फोर्स वाइब्रेशन। इसमें क्या होगा? बॉडी वाइब्रेट होगा। द बॉडी विच वाइब्रेट। क्यों होगा? विदाउट की जगह क्या होगा? विथ होगा। द बॉडी विच वाइब्रेट विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल फोर्स, पीरियोडिक फोर्स। ठीक है, समझ में? किसी डाउट है इस केस में? ऑल सेट है। इसी को थोड़ा एक्स्ट्रा क्या लिखते हैं यहाँ पे? अ बॉडी वाइब्रेट्स, द बॉडी वाइब्रेट्स अंडर द influence under the influence of under the influence of an external periodic force। ठीक है, with a frequency equal to external periodic। इसका मीनिंग समझ में आया? देखो, इसका सिंपल बताता हूँ। अगर मान लो, देखो, अगर छोटा कोई छोटा बच्चा हो, देखो मैं क्या बोलना चाहता हूँ। अगर कोई छोटा बच्चा हो, यहाँ पे ये आपका एक एक पातेला समजा, आणि त्याला मारायला मी दगड दिला, तो काय करल? हा दगडनी ह्या पातेल्याला मारल आणि तो पातेला काय होईल या केसमध्ये? व्हायब्रेट होईल। हे कधीपर्यंत होईल? जोपर्यंत तो त्याला मारत राहील तोपर्यंत। पण हा व्हायब्रेट कशामुळे होतोय? राईट, मग इथं वर्ड काय? अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स। बरोबर ना? हा कधी पण व्हायब्रेट होणार जोपर्यंत हा त्याला पिरियोडिक फोर्स देतोय तोपर्यंत। अ बॉडी विच व्हायब्रेट
under the periodic force of external. That is called a force vibration. किसी डाउट इस केस में? उसके बाद है डैम्प वाइब्रेशन, एक इंपॉर्टेंट है। बट अभी डैम्प वाइब्रेशन का एक एग्जांपल बताता हूँ। अगर आप मंदिर में जाते हो, कभी घंटा बजाते हो वाला, राइट? घंटा बजने के बाद क्या होता है? पहिल्यांदा आवाज मोठा येतो, नंतर काय होतं? स्लो 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 इन पर काय होतं? तो शांत होतो. म्हणजे ते अँप्लिट्यूड पहिल्यांदा काय असेल? मोठी असेल, नंतर काय होईल? नंतर काय होईल ते? ऑल सेट, दैट इज कॉल्ड डैम्प वाइब्रेशन। इसका मीनिंग क्या आता है? द पीरियोडिक वाइब्रेशन ऑफ अ बॉडी डिक्रीजिंग एम्पलीट्यूड in the presence of resistive force called damp vibration। ठीक है, किसी डाउट है इस केस में? ऑल सेट है, चलो। अभी डैम्प वाइब्रेशन समझ में? डैम्प वाइब्रेशन का एग्जांपल क्या है? एग्जाम में पूछते डैम्प व्हाट इज डैम्प, आपको यही बताना है। उसकी वैल्यू क्या होती है? एम्पलीट्यूड की वैल्यू स्लोली स्लोली क्या होगी? कम होती जाएगी। ये इसकी खासियत है। ओके, उसके बाद आता है रेजोनेंस। ये बहुत इंपॉर्टेंट, ये एग्जाम में पूछते हैं। रेजोनेंस, NaNC। रेजोनेंस मतलब क्या होता है? ये एक्सटर्नल क्या बोलते हैं इसको? फोर्स वाइब्रेशन ही है। रेजोनेंस जो है ना, इट इज अ टाइप ऑफ फोर्स वाइब्रेशन। लेकिन कौन सा टाइप है? इसको इतना फोर्स देने का, ताकि अगर आप फोर्स वाइब्रेशन का एग्जांपल पढ़ोगे, डेफिनेशन पढ़ोगे, उसमें क्या होता है देखिए, यहाँ पे देखिए, अ बॉडी वाइब्रेट अंडर द इन्फ्लुएंस ऑफ एक्सटर्नल पीरियोडिक फोर्स। बराबर ना? कितना होता है? विच इज इक्वल टू एक्सटर्नल पीरियोडिक फोर्स, मतलब आप जितना बाहर से फोर्स लगाओगे उतना ही फोर्स उसको जाएगा। बराबर है? समझ में है? तो यहाँ पे और रेजोनेंस में डिफरेंस कुछ भी नहीं होगा। बस इसको इतना फोर्स लगाने का, ये वाला एक्सटर्नल पीरियोडिक फोर्स आपको इतना लगाना, इसका वो नेचुरल फ्रीक्वेंसी के साथ मीट हो जाए, ताकि वो कोलैप्स हो जाए। दैट इज कॉल्ड रेजोनेंस। के पीछे एग्जांपल बताता हूँ। कहा गया रेजोनेंस में, रेजोनेंस स्पेशल केस है। इट इज स्पेशल, ऐसा बोल सकते हैं। फोर्स वाइब्रेशन when frequency of an external applied periodic forces on a body is equal to is natural frequency, and the body begins to vibrate with an increased amplitude। इसका मीनिंग क्या है? मैं अब एग्जांपल बताता हूँ। जैसे मान लीजिए, एग्जांपल सांगितलं होतं, पातेलं घ्यायचं, पातेलं घेण्याचे मी काच घेतो। एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. बघा मी काय म्हणतो,
आता मी काय म्हणतोय, एक ब्रिज आहे, ऍक्च्युली एक्झाम्पल खरं 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 एक्झाम्पल आहे. एक ब्रिज आहे आपला, हा असतो ना सस्पेन्शन ब्रिज, माहितीये का असतं त्याचं नाव ऐकलं सस्पेन्शन ब्रिजचं? तुम्ही रावेचा ब्रिज बघतो, सस्पेन्शन ब्रिज आहे, ते दोरी बांधलेली असते वरतून, ते सस्पेन्शन, ते पण टांगलेलं बांधतो. तर त्याच्याने कोणती गाडी, जर मोठी गाडी गेली तर तुम्ही चालत असत, उभं राहिला तर गाडीत उभं राहिला, चालत राहिला तर तुम्हाला जाणं हा ब्रिज थोडा हलतो. जर हेवी व्हेकल गेलं तर काय होतं, तो ब्रिज काय होतं, हलतो. हे मान्य आहे सगळ्यांना? आता काय करायचं, ह्याच्यावरती सगळे असे 1000 लोकांनी उभं राहायचं. तुटेल का? नाही तुटणार. बरोबर आहे. आता ह्या 1000 लोकांनी एक साथ उड्या मारायच्या, ब्रिज हलल. म्हणजे तुम्ही काय करता, ह्या उड्या मारता म्हणजे काय करता, एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स अप्लाय करतात. बरं, मग एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स जेवढा अप्लाय केलाय तेवढाच तो फोर्स कोण जाईल, त्या ब्रिजला जाईल. बरोबर. आणि ब्रिज काय होईल, व्हायब्रेट व्हायला लागत, स्लोली व्हायब्रेट होती, स्लोली, म्हणजे स्लो अमाऊंट मध्ये व्हायब्रेट चालू होईल. बरोबर. पण जर ह्यांनी एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स एवढा जोरात वाढवला की जो मीट झाला कोणाबरोबर, ह्या ब्रिजच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी बरोबर, तो ब्रिज काय होईल, सगळ्यात जास्त अँप्लिट्यूड काय होईल, व्हायब्रेट होईल. हे त्याचं मिनिंग आहे. बघा, इट इज अ स्पेशल टाइप ऑफ फोर्स व्हायब्रेशन. हो ऐका, वेन फ्रिक्वेन्सी ऑफ एन एक्सटर्नल अप्लाइड फोर्स, अप्लाइड पिरियोडिक फोर्स ऑन अ बॉडी इज इक्वल टू हा वर्ड आहे म्हणून, म्हणजे एक्सटर्नल अप्लाइड फोर्स आहे तो इक्वल टू असेल कोणाचा, त्या नॅचरल फ्रिक्वेन्सीचा. जेव्हा असं होईल तेव्हा ती बॉडी काय होईल, सगळ्यात जास्त अँप्लिट्यूडनी व्हायब्रेट होऊ लागेल. म्हणजे ह्यामध्ये एक दोन वाक्य लक्षात ठेवायचं. काय करायचंय, एक्सटर्नल पिरियोडिक फोर्स अप्लाय करायचा आहे, पण ते कंडिशन काय पाहिजे, इक्वल टू इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. मग तेव्हा बॉडी काय होईल, हाय अँप्लिट्यूडनी व्हायब्रेट होऊ लागेल. बघा, म्हणजे पहिली ही केस झाली, हा पहिला पॉईंट झाला आणि हे दुसरा पॉईंट झाला. हे दोन पॉईंट तुम्हाला फक्त जॉईन करायचे. When a frequency of external applied periodic force on a body is equal to natural frequency, पहिली गोष्ट, then body begins to vibrate with increase in amplitude. हे सेकंड पॉईंट. हे दोन पॉईंट फक्त जॉईन करा. गॉट इट? कोण डाऊट आहे केसमध्ये? हा म्हणता ह्याला होता रेझोनन्स, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. कंडिशन फॉर रेझोनन्स. कंडिशन फॉर रेझोनन्स काय, पिरियोडिक फोर्स इक्वल टू नॅचरल फ्रिक्वेन्सी, राईट. काय कंडिशन, एक्सटर्नल अप्लाइड पिरियोडिक फोर्स आहे इक्वल टू नॅचरल फ्रिक्वेन्सी. कोणाला डाऊट आहे त्याच्यात म्हणून? खूप वेळा विचारलेला क्वेश्चन. नंतर आता ह्याच्यामध्ये ना ऍक्च्युली ना खूप सारे क्वेश्चन विचारलेले बघा. नॅचरल व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन यांचा डिफरन्स विचारला. मग तो डिफरन्स काय सांगता येईल, ह्याचे डेफिनेशन, ह्याचे डेफिनेशन. बरोबर. नॅचरल व्हायब्रेशनच्या केसमध्ये तुम्हाला प्रेझेन्स अब्सेन्स असतो, राईट, अब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स, आणि ते असतो प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स. बरोबर. हे दोन पॉईंट सांगायचे तुम्हाला, ऑल सेट आहे. नंतर अजून कुठले कुठले, तीन चार टाइप्स आहेत. नंतर ह्या केसमध्ये तुझी जी फ्रिक्वेन्सी असते ऑफ व्हायब्रेशन रिमेन्स कॉन्स्टंट, ती नेहमी काय असते, एकच असते. आणि इथे काय होते, ती व्हेरी होते, कारण तुम्ही वाजव मारल्यानंतर ती फ्रिक्वेन्सी वाढणार आहे, परत थोड्या ती कमी होणार, डॅम व्हायब्रेशन असते. ऑल सेट. हा एक्झाम्पल खूप वेळा विचारतात. नॅचरल हे झालं. नंतर नॅचरल व्हायब्रेशन, आणि नंतर
डॅम्प व्हायब्रेशन. बस नॅचरल व्हायब्रेशनची डेफिनेशन, ह्याची डेफिनेशन मान्य आहे सगळ्यांना? सेम. ह्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी काय राहते नेहमी? सेम राहते. इथे फ्रिक्वेन्सी काय होते? कमी होते. इथे अँप्लिट्यूडचं काय गोष्ट आहे का? इथे नॅचरल व्हायब्रेशन मध्ये नो लॉस ऑफ एनर्जी असते. इथे काय असते? लॉस ऑफ एनर्जी होते. बरोबर आहे? इथं चौथा पॉइंट, नॅचरल व्हायब्रेशन मध्ये नो प्रेझेन्स ऑफ काय येईल? एक्सटर्नल फोर्स येईल. इथे काय? प्रेझेन्स ऑफ एक्सटर्नल फोर्स येईल. सगळ्यांना मान्य? ऑल सेट आहे? ठीक. नंतर हे झालं, मी कंडिशनवर रेझोनन्स सांगितलं तुम्हाला. ओके. नंतर फोर्स व्हायब्रेशन अँड रेझोनंट व्हायब्रेशन. बघा, फोर्स व्हायब्रेशन, रेझोनंट व्हायब्रेशन दोन्ही एकच आहे बघायला गेलं तर. फक्त इकडे बघा सर, फोर्स व्हायब्रेशन मध्ये काय असतं, तो एक्सटर्नल अप्लायडचा जो फ्रिक्वेन्सी आहे ती मॅच होत नसते इथं, आणि इथं काय होतं रेझोनंट व्हायब्रेशन मध्ये ती मॅच होते नॅचरल फ्रिक्वेन्सी बरोबर. आहे एवढा तुम्हाला फरक आहे. इथं तुमचं अँप्लिट्यूड जी असते व्हायब्रेशनची, व्हायब्रेशन काय असतं? स्मॉल असते. आणि ह्या केसमध्ये तुम्हाला आठवतं मी तुम्हाला सांगितलं होतं, रेझोनन्सच्या केसमध्ये जेव्हा ती फ्रिक्वेन्सी मॅच होते तेव्हा बॉडी काय होते? व्हायब्रेट होते विथ लार्ज अँप्लिट्यूड, राईट? मग ते अँप्लिट्यूड काय असते? लार्ज. ओके. नंतर झालं एवढंच आहे. कोण डाऊट आहे आता सांगा मला. हेच खूप महत्वाचं आहे. आता ह्याच्यानंतर ते टॉपिक होतो, ते थोडेसे वेगळे टॉपिक आहेत, ते आपल्याला करायचे. क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड आहे म्हणून. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड पहिला येतो लाऊडनेस येतो, दुसरा येतो पीच येतो और श्रीलनेस येतो, तिसरा येतो क्वालिटी, याला दुसरं नाव आहे टिम्बर नाव आहे. ठीक आहे. आता मी लाऊडनेस बरोबर 4-5 पॉईंट सांगतो मला. लाऊडनेस माहितीये काय असतो? तुम्ही आवाज मोठा करता म्हणजे काय करता? लाऊडनेस करता. म्हणजे बेसिकली काय करता? त्याची अँप्लिट्यूड काय मोठं, अँप्लिट्यूड काय करता तुम्ही? त्याची अँप्लिट्यूड काय करता? इन्क्रीज करता. बरोबर. तर लाऊडनेस हे डिपेंड असते डिपेंड्स ऑन अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर जी इंटेन्सिटीचा हा एक फॉर्म्युला आहे बघा, इंटेन्सिटी. इंटेन्सिटी हे महत्वाचं आहे. इंटेन्सिटी हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. म्हणजे हा ह्याच्यामध्ये येणार नाही. आता हा लाऊडनेस झाला, नंतर दुसरा टॉपिक येतो इंटेन्सिटी. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड, पहिला पॉईंट. दूसरा पॉइंट येतो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. अँप्लिट्यूड स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. नंतर हा डायरेक्ट प्रोपोर्शनल डेन्सिटी.
एअर आहे. आणि चौथा आहे वेलॉसिटी ऑफ साऊंड. वेलॉसिटी ऑफ साऊंड. बरं ना, जसं तुम्ही हवेची अगेन डिरेक्शन बोललं तर ऐकायला जाणार नाही, इंटेन्सिटी कमी होईल. डायरेक्ट प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, डेन्सिटी ऑफ द एअर आहे आणि वेलॉसिटी ऑफ साऊंड. हे महत्वाचं आहे. ऑल सॉर्टेड. कोण डाऊट आहे केसमध्ये? ओके. आता एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे कुठला? फॅक्टर अफेक्टिंग लाउडनेस. लाउडनेस वरचा फॅक्टर कुठले कुठले? पहिला सांगितलं होतं लाउडनेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अँप्लिट्यूड. पहिला पॉइंट आहे. दूसरा पॉइंट है लाउडनेस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स, जेवढं डिस्टन्स वाढेल तेवढं अँप्लिट्यूड लाउडनेस काय होईल? कमी होईल. हा आला. हा, लाउडनेस जो असतो हा डिपेंड्स आहे सरफेस एरियावरती, एरिया ऑफ व्हायब्रेटिंग बॉडी. बघा आधीच्या काळातले साऊंड तुम्ही बघितले कसे असायचे? असे वाले असायचे. आठवलं का? हा एरिया वाढला तुमचा लाउडनेस वाढतो. एकच मिनिट. लाउडनेस कशावर डिपेंड? सरफेस एरिया ऑफ दी व्हायब्रेटिंग बॉडी. मग आधीच्या काळचे साऊंड तुम्हाला आठवलं का? त्या लग्नामध्ये असतात अशी मोठेवाले साऊंड, तो पार्ट आहे. नंतर तेच लाउडनेस कशावर डिपेंड आहे? डेन्सिटी ऑफ द मीडियम. तुम्हाला दोनच सांगायचे कारण तुम्हाला एक्झामला 2 मार्काला 2 येतात पण. ओके. आता ह्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, पॉइंट आहे, रिलेशनशिप बिटवीन लाउडनेस आणि इंटेन्सिटी. लाउडनेस अँड इंटेन्सिटी रिलेशन काय? लाउडनेस इज इक्वल टू के log 10 to the log I to the base 10. हा फॉर्म्युला आहे. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके. लाउडनेस बद्दल सगळ्यांना कळालं आता. ओके. त्याच्यानंतर ह्याचं जे युनिट आहे, साऊंडचं जे युनिट आहे आपण जे मोजतो लाउडनेस वगैरे, हे डेसिबल मध्ये दिसतं. इम्पॉर्टंट आहे, एक्झामला लागतं. स्मॉल डी कॅपिटल बी, डेसिबल. युनिट काय? डेसिबल. हे लक्षात ठेवा. नंतर दुसरा पॉइंट आहे पीच. हर्ट्ज फ्रिक्वेन्सी का युनिट आहे? नाही, डेसिबल आहे ना. आवाज आपला 90 डीबीच्या वरती 60 डीबीच्या वरती झाला, राईट. पीच और ह्याला म्हणतात और सिलनेस. ठीक आहे. इट इज दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साउंड बाय विच अँड, हे महत्वाचं, acute note can be distinguished from a flat note of the same loudness. ठीक आहे. सहन काळाला कसं महत्वाचं आहे. म्हणजे बघा डेफिनेशन काय सांगते, श्रीलेस आणि पिच कशावर डिपेंड आहे? हे एकदम सिंपल वर्ड मध्ये सांगतोय. हे डिपेंड आहे कशावरती? फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. ऑल सेट आहे.
कोण डाऊट आहे केसमध्ये? पिच बद्दल डेफिनेशन काय? तुम्हाला त्यातली एक चांगली गोष्ट काढायची, कुठली? ऍक्यूट नोट काढायचा आहे फ्रॉम दी फ्लॅट नोट. म्हणजे मी तुम्हाला असं काहीतरी दिलं असेल, मग तुम्ही कुठला म्हणणार आहे? ऍक्यूट नोट कुठला तुमचा हा आहे. हे फ्लॅट नोट झाले, बरोबर की नाही? मग त्या टाईप मध्ये तुम्ही त्याचा पिच काढू शकता. म्युझिक ऐकताना तुम्ही अशा टाईपचे वेव्ह बघता बऱ्यापैकी, राईट? मग तो त्यातला प्रकार, त्यातला ऐकणारा कुठला आहे, ऍक्यूट नोट कुठला आहे चांगला, तो तुम्हाला काढायचा आहे. हे कसं काढलं? हे फ्लॅट नोट मधला हा काढला मी, बरोबर की नाही? ऑफ दी सेम लाउडनेस, हे महत्वाचं आहे. ऑल सेट आहे. हा झाला पीच झाला. पीच मध्ये एक्झाम्पल त्यांनी काय आहे का? समजा ऐका, जर पीच आहे असेल, इफ पीच जर आहे असेल, साऊंड काय असतो? श्रील असतो. जर पीच जर लो असेल, साऊंड काय असतो? फ्लॅट असतो. हे महत्वाचं, हे लक्षात ठेवा. म्हणजे बघा, तुम्ही बघा, जेव्हा नॉईज होतो तेव्हा खूप मोठा आवाज येतो, कर्कश आवाज येतो, राईट? तेव्हा तो साऊंड काय होतो? सील वाढतो. पण जेव्हा तुम्ही त्यात सगळं नीट करता, म्हणजे कुठल्याही प्रकार नॉईज येत नाही, तेव्हा तो साऊंड काय फ्लॅट. आपण जे बोलतो त्याच ते फ्लॅट साऊंड मध्ये बोलतोय, ठीक आहे? कारण पिच काय लो आहे. पिच हाय म्हणजे हाय पिच मध्ये तुमची फ्रिक्वेन्सी जास्त असते. फ्रिक्वेन्सी जास्त असेल तुम्हाला प्रॉब्लेम होता ऐकायला. ऑल सेट आहे. ठीक आहे, दुसरा काय आहे का मला? तिसरा पॉइंट आहे क्वालिटी और टिम्बर आहे. बघा, विच डिस्टिंग्विशेस distinguishes the two sounds of same loudness and same pitch by imitated, sorry, but imitated by two different instruments. Because of changing in their waveform. याचा अर्थ कळतो तुम्हाला काय असतो? बघा, म्हणजे एखादं गाणं लावलंय, एखाद्याने ते फ्लूटवर वाजवलं, एखाद्याने पियानो वरती वाजवलं, बरोबर? ती दोघांचा लाउडनेस सेमच आहे, त्याच सेंटेन्स मध्ये बोलणे. पण तुम्हाला ह्यातलं चांगलं कुठलं वाटतं, ते कसं ठरवतं? मग तेच दे बघ, विच डिस्टिंग्विश टू साऊंड ऑफ सेम लाउडनेस सेम पिच. म्हणजे काय? सेम गाणं ऐकलं, बोलले ते सेम माणसाने, फक्त ते वाजवलं वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट वरती. मग तुम्हाला कळतं, हाय अरे हे गाणं जर चांगलं आहे, हे गाणं थोडं खराब आहे. गाणं चांगलंच असतं, पण त्या इन्स्ट्रुमेंटच्या बेसिसवर ठरतं, राईट? का? त्याची वेव्हफॉर्म वेगळी असते, दॅट इज कॉल्ड क्वालिटी. म्हणून ह्यामध्ये एक वर्ड काय यायला पाहिजे? तुमचा सेम लाउडनेस आणि सेम पिच यायला पाहिजे. पण ते इन्स्ट्रुमेंट कसे, ते गाणं जे वाजवणार आहे ते वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट वाजलं पाहिजे. का? त्यांची वेव्हफॉर्म जी बनते ती वेगळी आहे. ऑल सेट आहे. एवढंच आहे यामध्ये. नंतर येतं नॉईज. नॉईज म्हणजे काय? एक्झामला विचारला एकदा क्वेश्चन, व्हॉट इज म्युझिक? म्युझिक म्हणजे काय? जे कानाला प्लेझेंट वाटतं, दॅट इज म्युझिक असतं. नॉईज म्हणजे काय? जे कानाला ऐकू वाटत नाही, दॅट इज कॉल्ड नॉईज. नॉईजचे डेफिनेशन काय दिले? द साऊंड अदर दॅन म्युझिकल साऊंड. साऊंड अदर दॅन म्युझिकल साऊंड.
कॉल्ड नॉईज. ह्याचा अर्थ काय असतो माहिती आहे बघा, सिंपल म्हणतो. गणपतीचे जेव्हा डीजे वाजतो तेव्हा खूप जणांना गाणं आवडतात, पण काय काय जणांना ते गाणं आवडत नाही, कारण की त्यांना कानात त्रास होतो, त्यांना तो काय वाटतो, नॉईज वाटतो. पण तोच काय करणं आवाज वाटतं, चांगलं वाटतं, राईट. म्हणून नॉईज काय एक्झाम्पल त्यांनी काय दिलं, साऊंड अदर दॅन म्युझिकल साऊंड. म्हणजे असा आवाज की म्युझिकल साऊंड पेक्षा वेगळा असतो. काय कारण तो म्युझिकल साऊंड वाटेल, काय काय तो नॉईज वाटेल, म्हणून त्याला नॉईज असं म्हटलेलं. ऑल सेट आहे. हा एवढाच आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, थोडेसे